ओके, गुड मॉर्निंग टू ऑल. चालू आहे ना पार्ट ऑफ रिव्हिजन. ओके, आता थोडीशी स्पीड पकडावी लागेल आता प्रत्येकाने. या ठिकाणी हा लास्ट टाइमचा टेबल, हा तुम्हाला जास्त मेजरली लक्षात ठेवायचा. याच्यावरती सगळा पार्ट आहे. ज्यांच्याकडे हा टेबल नाही आहे त्यांनी हा टेबल स्क्रीनशॉट घेऊन ठेवणे. काय सांगायचं होतं, पी आणि क्यू, कुठला सिम्बॉल अँड, कुठला सिम्बॉल ऑर, कुठला सिम्बॉल इम्प्लाइज, कुठला सिम्बॉल डबल इम्प्लाइज. राईट, हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि याच्यावरती 3 मार्क्सचा क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. 3 मार्क्सचा क्वेश्चन किंवा एक ॲप्लिकेशन्स आहेत तुम्हाला सगळ्यात शेवटी. 4 मार्क्स क्वेश्चन्स येतो, पण तिथं टेबलची गरज पडते तुम्हाला. तर टेबलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा अँड आणि ऑर हे 2 कॉम्युटेटिव्ह आहेत. हा कॉम्युटेटिव्ह नाही आहे, म्हणजे पीचा क्यू क्यूचा पी केला तर हा टेबल सेम नाही. हे 2 सेम येतात. आता क्यू इकडं लिहिलं आणि पी इकडं लिहिलं तरी हा कॉम्युटेटिव्ह आहे. क्यू इकडं लिहिला पी इकडं लिहिला कॉम्युटेटिव्ह आहे. क्यू इकडं लिहिला पी इकडं लिहिला इम्प्लाइज आहे, कॉम्युटेटिव्ह नाही. हा टेबल सेम आन्सर देत नाही. क्यू इकडं लिहिला पी इकडं लिहिला चालतो. क्यू इकडं लिहिला पी इकडं लिहिला चालतो, आन्सर सेम राहतं. हा फक्त डिफरंट आहे, हे लक्षात ठेवायचं. याचा डिफरन्सनेस कसा कॅरी कराल, याला म्हणा फर्स्ट स्टेटमेंट, हा सेकंड स्टेटमेंट. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असलं पाहिजे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स असलं पाहिजे, तरच आन्सर फॉल्स येतं. तरच आन्सर फॉल्स येतं. हे फक्त एकच माइंड करायचं. एवढ्या पूर्ण टेबलमध्ये एकाच ठिकाणी मी फक्त मार्क केलं रेडने. का? याचा इम्पॉर्टन्स खूप वेगळा आहे. याचा इम्पॉर्टन्सच खूप वेगळा आहे. अख्खा टेबल बघा तुम्ही, सगळं ब्लू मध्ये लिहिलेलं आहे. एकच मार्क केलं मी तो फक्त. का? कारण पी आणि क्यू ची प्रायोरिटी फर्स्ट पी देन क्यू. इथं चालतो, क्यू पण चालतो, पी पण चालतो. इथं सुद्धा चालतो क्यू ऑर पी. इथं चालतो क्यू अँड पी. इथं चालत नाही. हे सगळ्यात डिफरंट आहे. म्हणून परत एकदा सांगतो, या पूर्ण टेबलमध्ये इम्पॉर्टन्स फक्त याच आहे. बाकी सगळे सिंपल आहे, काही अवघड नाही आहे तेवढं. अँड मध्ये लक्षात ठेवायचं, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स ऑर मध्ये. ऑब्झर्व करा काय सांगतोय ते, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. ओके, इम्प्लाइज पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. रिझल्ट जर फॉल्स असेल तरच फॉल्स असतं. राईट. आणि यामध्ये दोन्ही सेम ट्रू तर ट्रू, दोन्ही फॉल्स तरी सुद्धा ट्रू, दोन्ही फॉल्स तरी सुद्धा ट्रू. हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. आजचा पार्ट त्यालाच बिलॉंग करणार आहे. परत काही एक्झाम्पल्स घेणार आहे. रिलेटेड पार्ट काल सहज लास्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करत करत आपण इथपर्यंत आलो होतं. सो स्टेटमेंट होतं, स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्वॅलन्सी. करेक्ट, स्टेटमेंट पॅटर्न बघितलं आपण. आज आपण लॉजिकल इक्वॅलन्सी, टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी याच्यामध्ये जाणार आहे. टोटोलॉजी म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं. आफ्टर सॉल्विंग द टेबल, टेबल सॉल्व्ह केल्यानंतर पॅटर्नचा हा स्टेटमेंट पॅटर्न झालं. शेवटी स्टेटमेंट पॅटर्न झालं. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणतो आपण, ज्यामध्ये स्टेटमेंट्स असतात आणि लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असतात. मग किती स्टेटमेंट्स आहेत, एम ने डिनोट करतो आपण. किती लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत, एन ने डिनोट करतो आपण. या ठिकाणी पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहेत. लॉजिकल कनेक्टिव्हिटी मात्र 4 आलेलं आहे. टोटल नंबर ऑफ कॉलम्स डिसाइड करण्यासाठी एम प्लस एन घेतात, एम प्लस एन घेतात. आणि टोटल नंबर ऑफ रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, हे डिसाइड करण्यासाठी 2:2. ट्रू फॉल्सचा ट्रू आहे, हा 2 आहे. आणि ही जी पॉवर आहे दॅट इंडिकेट्स द नंबर ऑफ स्टेटमेंट. सध्या 2च स्टेटमेंट आहेत, 2 स्टेटमेंट आहेत. सो 2:2 4 म्हणजे 4 रो झाले, 1 2 3 4. 6 कॉलम्स झाले, 1 2 3 4 5 6 कॉलम्स झाले. या ठिकाणी स्टेटमेंट खूप मोठं असतं, कधी कधी स्टेटमेंट पॅटर्न लेंदी असतं, तर त्याला आय कन्सिडर करू शकता. आणि तो तुम्ही लास्ट कॉलम मध्ये मेन्शन करू शकता. समजा इथं स्पेस नाही आहे, माझ्याकडे बसत नाही आता हे,
बसत नाहीये. जजमेंट इथून चालू करायची, कधी पण इथून चालू करायची, कोपऱ्यात एकदम पी, नंतर क्यू, नंतर पुढचं. आधी स्पेस देऊन नाही ठेवायचा आणि नंतर काय होतं मग स्क्वीज करावं लागतं त्याला. तसं होऊ नये, हे शार्प राहा. अर्धा टेबल इथं अर्धा टेबल नेक्स्ट पेजवर, असं कधीच नाही करायचं. फ्रेश पेज घ्यायचं त्याच्यासाठी. जनरली 3 स्टेटमेंट असल्यानंतर तसं होतं. 3 स्टेटमेंट असल्यास तसं होतं. काही गोष्टी सांगतोय, एक्झामिनर या गोष्टी खूप बारकाव्याने पाहतो. नीट, स्वच्छ, क्लीन, टीचा एफ, एफचा टी चालत नाही. एकदाच काय लिहायचं ते लिहायचं तुम्हाला. प्रिकॉशन्स घ्या. टेबल बाबतीत 3 मार्क्सचा टेबल असतो, त्यामुळं या गोष्टी व्यवस्थित मेन्शन असल्या पाहिजेत. तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, स्वच्छ लिहा, व्यवस्थित लिहायला शिका. आज जेवढी कमांड तुमच्या राईटअप मध्ये असेल तेवढंच तुम्हाला सुद्धा फील होईल की यस, आम्ही कुठेतरी 12वीला आहेत आणि नक्कीच आम्ही कमांड मिळू प्रत्येक गोष्टींमध्ये, आणि येते ती कमांड. प्रत्येक गोष्टींमध्ये तुमची कमांड येणार त्यानंतर. ओके, सो वी विल मूव्ह फर्दर. स्टेटमेंट पॅटर्न या पद्धतीने असतो. त्याचे काही लॉजिकल टेबल्स आपण पाहिलेले आहेत. ज्यांचं नव्हतं झालं त्यांच्यासाठी हा पार्ट थोडासा रिवाइज म्हणून घेत होतो. ओके, नेक्स्ट फ्यू क्वेश्चन्स आहेत. होमवर्कसाठी लिहून ठेवा, नंतर होमवर्क लिहा तुम्ही, कारण प्रत्येक क्वेश्चन घेणं शक्य नाही प्रॅक्टिकली, पण तुम्ही इव्हॅल्युएट करून त्या गोष्टी सबमिट करा. ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे असाइनमेंट्स लिहून ठेवलेले आहेत. 5 दिवस वाट बघितली जाईल, त्यानंतर तुमच्या घरी कॉल केला जाईल असाइनमेंट इनकम्प्लीट आहेत म्हणून. हे स्ट्रगल आहेत तुमच्यासाठी, जे की तुम्हाला कम्प्लीट करायचे. पण हे स्ट्रगल आहेत जे की तुम्हाला कम्प्लीट करायचे. वेळोवेळी दिलेला स्टडी कम्प्लीट करत चला. फारसा लोड दिलेला नाहीये, तुम्ही फक्त वेळेवर करत चला. 3 क्वेश्चन झाले होते आपले. 9 मार्क. द 4th क्वेश्चन. तसं ज्यांची स्पीड चांगली आहे, पूर्ण कम्प्लीट करू शकता, त्यांनी एक्सरसाइज आय थिंक किती 1.2 असेल, 1.2 कम्प्लीट करून टाकायचं. 1.2 अख्खी कम्प्लीट करू शकता. रफली सॉल्व करा. फारसं फेअर नोटबुक मध्ये घेऊ नका, कंटेंट खूप जास्त आहे. कंटेंट खूप जास्त आहे. कंटेंट खूप जास्त आहे. कुठला 1.2 चा मोजके क्वेश्चन सॉल्व करा. आणि तुम्हाला जर वाटतं स्टोअर करून ठेवायचं तर फेअर नोटबुक मध्ये नका करू, रफली सॉल्व करून चेक करून मिळून टाका. ओके, क्वेश्चन घ्या. याच्यानंतरचा सिक्वेन्स ऍक्च्युली पी अँड, अजून टाईप चालूच आहे, एंड नाही झालेली, पण हे क्वेश्चन्स ऍक्च्युली लास्ट लेक्चर मध्ये द्यायला पाहिजेत तुम्हाला. ओके, लेट इट बी, पण काय हरकत नाही, लिहून ठेवा फक्त. हे 2 क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, करून ठेवा. पुढे अजून टाईप संपलेली नाही, टाईप आहे, त्याची प्रॅक्टिस घेतोयच आहे. प्रॅक्टिसला टेक्स्टबुक मध्ये भरपूर क्वेश्चन आहेत, रफली सॉल्व करा. दोन क्वेश्चन्स लिहून ठेवा. मला जेवढं इम्पॉर्टंट वाटतं मी ते कायम देत राहणार. मग काय सांगतोय त्याच्यावर लक्ष दे, बाकीच्या गोष्टी दे सोडून, काही टेन्शन नाही त्या गोष्टींचं. टेन्शन घेऊ छोट्या छोट्या गोष्टी. ओके, 4th क्वेश्चन आहे पी अँड ब्रॅकेट मध्ये पी इम्प्लाइज क्यू, ब्रॅकेट क्लोज, मेन ब्रॅकेट क्लोज, इम्प्लाइज क्यू. इम्पॉर्टन्स काय क्वेश्चनचं, या फॉर्म मध्ये कॉलम्स लिहिता आले पाहिजेत व्यवस्थितपणे. फर्स्ट प्रायोरिटी, कॉलमला व्यवस्थित नंबर देता आला पाहिजे. कुठला कॉलम कशाला अटॅच करणार आहे अजून प्रॅक्टिस माझी आहे, घेणारच आहे तुम्हाला अजून. ओके, त्यानंतर पहिल्यांदा पी घेणार, पी घेणार, क्यू घेणार, पी इम्प्लाइज क्यू घेणार, हा ब्रॅकेट कंप्लीट करणार पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर क्यू लिहिणार. म्हणजे असं सिक्वेन्स राहील. चेक करून पहा, सोल्युशन बुक मध्ये नंतर क्रॉस चेक करा. पी कडून क्यू कडे आहे, पी लिहिणार, क्यू लिहिणार, हा ब्रॅकेट कंप्लीट करणार. पी लिहिणार, निगेशन ऑफ क्यू, पी आहेच तुमच्याकडे, निगेशन ऑफ क्यू तयार करावं लागेल. दोन्ही मध्ये अँड आहे आणि या 2 ब्रॅकेट मध्ये परत अँड आहे. हे तुम्हाला फॉलोअप करायचं. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स किती येतात याच्याबद्दल मी सांगितलंय तुम्हाला. नंबर ऑफ कॉलम्स किती येतात हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या, याच्याशी रिलेटेड पुढचा पार्ट. ते 2 क्वेश्चन साठी थोडीशी जागा सोडा. आता जे 2 क्वेश्चन दिले त्याच्यासाठी थोडीशी जागा सोडा. एक पेज सोडा वाटलं तर, तिथं ते 2 क्वेश्चन ऍडजस्ट करा तुम्ही, ते करायचेच आहेत तुम्हाला कंपल्सरी. ओके, कधी कधी क्वेश्चन या पद्धतीने असतं,
examine किंवा examine whether the each of the following statement pattern is a tautology or a contradiction or contingency. Contingency दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे म्हणजे फॉलसी और कॉन्टिंजन्सी. कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच फॉलसी कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच फॉलसी लक्षात ठेव. अदर वर्ड येतो कधी कधी त्याला. पी इम्प्लाइज क्यू असे बरेच एक्झाम्पल तयार करता येतात. त्यापैकी काही फ्यू एक्झाम्पल्स यू नीड टू बी सॉल्व दॅट. सॉल्व करणं गरजेचं आहे. ओके प्रॅक्टिस म्हणा. सांगा एम किती एन किती किती स्टेटमेंट आहेत. एक्झामाइन वेदर each of the following statement pattern is a tautology or contradiction contingency. याचा अर्थ सांगतो. सगळे कॉलम एंट्री ट्रू असणं म्हणजे टोटोलॉजी, सगळे कॉलम एंट्री फॉल्स असणं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, फॉलसी सुद्धा म्हणतात त्याला. कॉन्टिंजन्सी ट्रू फॉल मिक्स असतो कधी कधी. ओके परत 30 टाईप असल्यासारखं आहे. सांगा नंबर ऑफ कॉलम्स किती येतात ते जज करू शकतो आपण. नंबर ऑफ कॉलम्स किती येऊ शकतात ते जज करू शकतो. सो एम इक्वल टू 2 आहे, एन इक्वल टू किती आहे 1 2 3 4 4 लॉजिकल कनेक्टिव्हिटी. सो नंबर ऑफ कॉलम्स m plus n that is 6. ओके आता या ठिकाणी थोडंसं स्पेस ठेवा आणि नंतर चालू करा, कारण कधी कधी कॉलम्स लिहिताना ट्रबल येतो आपल्याला. कॉलम्स लिहिताना ट्रबल येतो. सो पी त्यानंतर क्यू, पी कडून क्यू कडं पहिला ब्रॅकेट, पी कडून क्यू कडं, पी क्यू, पी कडून क्यू कडं. त्यानंतर याला कंप्लीट करा. निगेशन ऑफ पी, त्यानंतर निगेशन ऑफ पी और क्यू. पहिले पी आणि क्यू लिहिलं, हा ब्रॅकेट कंप्लीट केला. निगेशन ऑफ पी ची गरज आहे सेकंड ब्रॅकेटला, तो तयार करावा लागेल. त्यानंतर निगेशन ऑफ पी और क्यू म्हणून एक सेपरेट ब्रॅकेट येईल. हा झाला तुमचा फर्स्ट ब्रॅकेट, हा झाला तुमचा सेकंड ब्रॅकेट. राईट. फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट म्हणजे कॉलम नंबर इथं 1, इथं 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4, या ठिकाणी 5. विच 2 कॉलम्स नीड टू बी कंबाईन. कुठले 2 कॉलम्स कंबाईन करणार. 3 and 5th. करेक्ट. 3rd and 5th ब्रॅकेट कंबाईन करायचं. विच इज द कनेक्टिव्हिटी. हे 2 ब्रॅकेट कनेक्ट करायचे बाय डबल इम्प्लाइज. हे 2 ब्रॅकेट कनेक्ट करायचे, हे 2 ब्रॅकेट कनेक्ट करायचे डबल इम्प्लाइज साठी. 2 ब्रॅकेट कनेक्ट करायचे डबल इम्प्लाइज साठी. लवकर जाण्याचं मी डॉट 7 ला चालू करणार आहे रोज. तुम्ही या न या, झोपेतून उठा न उठा, डॉट 7 ला चालू करणार आहे. डॉट 7 म्हणजे 7. 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे का नाही करणार. स्टार्ट झालं की झालं. मी जॉईनच 7 वाजून 7 ला 5 ते 10 मिनिटं असताना आधीच जॉईनिंग करत राहील. सकाळी करायचं ना लेक्चर तर अलर्ट राहा, अलर्ट राहा त्या बाबतीत. 6 म्हणजे 3rd and 5th मध्ये डबल इम्प्लाइज. 3rd and 5th मध्ये डबल इम्प्लाइज. 3rd and 5th मध्ये डबल इम्प्लाइज. सिंगल इम्प्लाइज असल्यास फक्त ट्रबल असतं, बाकीच्यांना स्मूथली इझिली हँडल करता येतं. सो दीज आर द 6 कॉलम
दिलेलं स्टेटमेंट आय कन्सिडर करा किंवा पूर्ण स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल. सांगा स्टेटमेंट काय. पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज negation of P or Q. This is the form. करा टेबल ट्रायर. सांगा लास्ट कॉलम एंट्री काय मिळते. करता येईल का. यस करण करेक्ट. यश पासलकर रॉंग. अभिषेक समजेल का. साक्षी रोल नंबर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले आहेत. ओके दॅट नीड टू बी फॉलो. ज्यांना रोल नंबर मिळालेले नाहीत त्यांनी त्यांची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करा. ज्यांचे रोल नंबर मिळालेत प्लीज त्यांनी स्वतःचे रोल नंबर चेक करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आलेले आहेत. अदरवाईज तुम्ही क्विट होताल नंतर हळूच. ज्यांना रोल नंबर मिळाले त्यांनी त्याचा फॉलोअप्स व्यवस्थित ठेवा. तुमच्या घरी कॉल जाईल अननेसेसरीली अब्सेंट म्हणून, फीस नाही भरली म्हणून. ओके या ठिकाणी पी दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. क्यू अल्टरनेट ट्रू फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स. पी कडून क्यू कडे, पी कडून क्यू कडे. ज्यांना नाही माहिती त्यांनी चेक करा. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स लिहायचा असतो. क्यू अल्टरनेट ट्रू फॉल्स. पी कडून क्यू कडं. राईट. फक्त काय शोधायचं तुम्हाला. पहिला ट्रू पाहिजे सेकंड फॉल्स पाहिजे. पहिला ट्रू सेकंड फॉल्स. यश पासलकर तरी सुद्धा रॉंगच आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स हा फॉल्स असतो. आधी पहिले तो लिहा. आता चेक करा. पहिला ट्रू दुसरा फॉल्स पाहिजे असं कुठंच नाहीये. आता एकच ठिकाणी होतं. एकाच ठिकाणी होतं. आता डोळे झाकून सगळे ट्रू लिहायचे. यस करण करेक्ट बरोबर आहे. आता निगेशन ऑफ पी तयार करा. इथला ट्रू फॉल्स बनेल, इथला ट्रू फॉल्स बनेल, इथला फॉल्स ट्रू बनेल, इथला फॉल्स ट्रू बनेल. निगेशन ऑफ पी और क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू. इथं फॉल्स आहे इथं ट्रू आहे. आपल्याला फॉल्स फॉल्स शोधा फक्त. ऑर आहे ना. ऑर आहे. ऑर किती मध्ये आहे. फोर्थ मध्ये आणि सेकंड मध्ये आहे. हा फोर्थ कॉलम आहे तुमचा आणि हा सेकंड कॉलम आहे. झालं का सर्वांचं. यस अवनी करेक्ट. लिहा रे पटपट. तुमच्यामुळं ज्यांची स्पीड चांगली आहे त्यांच्यासाठी सुद्धा थांबावं लागतं मला. आता बरोबर आहे यश. खूप गडबड हा. तन्वी यस करेक्ट. वैभवी सॉरी यस करेक्ट. सृष्टी करेक्ट. अर्णव काय झालं. झोप झाली नाही का. कोणता मॅच कोणी हरला बाबा. अर्णव कुणाच्या दुःखात आहे. मॅचच्या दुःखात आहे का अजून कुणाच्या दुःखात आहे. प्रनील राजा 7 वाजता लेक्चर आहे. सकाळी 6 वाजता नाही. कशाला गडबड होते. प्रतीक पालकर आन्सर दिलं का तू. यस करेक्ट बरोबर आहे. प्रतीक पालकर यस करेक्ट बरोबर आहे. अनिकेत शिंदे करेक्ट. अमय राजऋषी करेक्ट. प्रनील काय गडबड होते. चेक करा. सेकंड अँड फोर्थ मध्ये आपल्याला क्रॉस चेक घ्यावा लागेल. ऑर आहे. हा इकडं चालतो. काही प्रॉब्लेम नाही आहे याचा. हा इकडे चालतो. आता निगेशन ऑफ पी और क्यू म्हटलंय. आता फक्त काय शोधा. फॉल्स शोधा. इथं नाही आहे. या ठिकाणी सेकंड रोला आहे. सो फॉल्स. असं शोधा परत. फॉल्स आहे का. पुढं नाहीच आहे म्हणजे सगळे ट्रू. बाकी सगळे ट्रू. कशामुळं. ऑर मुळे. ऑर मध्ये फक्त एफ आणि एफ शोधायचा. कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 4 2 आणि 4. आता कॉलम नंबर 3 आणि 5 मध्ये शोधा. 3 आणि 5 हा लास्ट स्टेटमेंट आहे आपला पॅटर्न मधला. आता दोन्हीही सेम पाहिजेत आपल्याला. 3 आणि 5 मध्ये. थर्ड मध्ये आणि फिफ्थ मध्ये या.
दोन्ही ट्रू आहेत, दोन्हीही फॉल्स आहेत, दोन्हीही ट्रू आहेत, दोन्हीही ट्रू आहे. अर्थ समजतोय? दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स, दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू, याचा अर्थ सगळेच ट्रू. नो डाऊट. So given statement pattern is a tautology. Simple. So given statement pattern is a tautology. Last column entry. Last column entries are tautology. Last column entries are tautology. अर्जुन, काय गडबड आहे? Last column entries are tautology. So given statement pattern, last column entries are true. True लिहायला पाहिजे. Last column entries are true करा. So given statement pattern is a tautology. Given statement pattern is a tautology खाली पाहिजे. लास्ट कॉलम एंट्रीज काय आहेत? ट्रू आहेत. या पद्धतीने लिहायचं फक्त, झालं. दॅट्स इट. 3 मार्क्स साठी येतं. 3 मार्क्स साठी येतं. ओके, सेकंड वन. जे लेट कमर्स आहेत तर त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे. आता लेट कमर्स पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे. बसतात खेळत नसते. स्पीड वाढवा. आता 12th चे मुलं आहेत तुम्ही. पेपरला काही 3 आणि 4 तास मिळणार नाहीये तुम्हाला. 3 पेक्षा जास्त आवर्स मिळणार नाहीत. तेवढ्याच वेळेत तुम्हाला कंप्लीट करायचा असतो पेपर. त्यामुळे काही सवयी ठेवा. आता 11वीत लाड झाले तुमचे, बस झाले तेवढे. आता नाव इन्क्रीज युअर स्पीड, कॉन्सन्ट्रेट राहा, फोकस राहा. विशेष म्हणजे फोकस राहा. आपल्याला काय करायचं त्याच्यावरती फोकस राहा. इकडे लेक्चर चालू असतं, अर्धा टाइम व्हॉट्सअप चेक करता, मॅचचा स्कोअर चेक करता, काय झालं दिवसभराच्या न्यूज चेक करत बसता. अर्धवट लक्ष. व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. हायवेवर गाडी चालली आहे 100च्या स्पीडने, हे गप्पा मारतोय, हे तिकडे बघतोय. काय होईल रे? तसं हे तसं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. प्रत्येक वेळेस तसं आहे. नजर हटली नाही पाहिजे याच्यावर. आपलं लक्ष राहिलं पाहिजे. या सेकंड वन, P and Q. P and Q or P and R. P and R. सांगा M किती, N किती? गिवन स्टेटमेंट पॅटर्न, टोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी फाइंड आउट करायचं आहे. सांगा स्टेटमेंट किती, M N किती? M equal to यस, फर्स्ट टाइम 3 आलाय. फर्स्ट टाइम 3 आलाय. केअरफुली. N इक्वल टू किती? 1. 3 स्टेटमेंट आहेत, P Q R. केअरफुली. अँड कनेक्टिव्हिटी 1 2 3 कनेक्टिव्हिटी आहेत. हा आणि हा एक नाही कन्सिडर करायचा, तरी 3 कन्सिडर करायचे. 1 2 3 वेगवेगळ्या फॉर्मला कनेक्टेड आहेत. 1 2 3 स्टेटमेंट मात्र 3च आहेत. 1 2 3. अँड डबल झाला म्हणजे एकदा नाही घ्यायचा. कनेक्टिव्हिटी आहेच. 1 2 3 3 लॉजिकल कनेक्टिव्हिटी. सो टोटल कॉलम्स 6. So first P, second Q, तिसरा R. अगदी केअरफुली जायचं, अगदी केअरफुली जायचंय. लक्ष असलं पाहिजे, लक्ष विचलित नाही करायचं. आपण एका वेळी एक काम व्यवस्थित करायला शिकायचं. P and Q, एका वेळी एक काम व्यवस्थित करायला शिकायचं. पहिलं ब्रॅकेट P and Q, P and R, P and R, P Q R आहे. केअरफुली. P and Q, P and R. त्यानंतर हे दोन कनेक्टेड, हा आणि हा कनेक्ट करा. कशाने? हे दोन ब्रॅकेट कनेक्ट करायचे. कशाने? ऑर नी कनेक्ट करायचे. सो P and Q or P and R. That's it.
यांनी कनेक्ट करायचे. यस सुशांत मध्ये, व्हेरी गुड, फास्टर. सगळ्यात फर्स्ट आन्सर. ओके स्टार्ट. काय स्टार्ट? पी मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ रो. नंबर ऑफ रो इक्वल टू किती? 2 raised to how many statements? There are 3 statements. 3 statements. So answer is 8. 8 कसे? 1 2 3 4. 1 2 3 4. किती जणांनी 4च रो लिहिले रे? किती जणांनी 4 रो लिहिले? 4 रो जर लिहिलेले असेल तर रॉंग आहे. येस अवनी, करेक्ट. सुशांत मतेने बाजी मारली आज. गुड. एकदम फेवरेट चॅप्टर झालं सर आता. सुशांत एकदम फेवरेट चॅप्टर झाला. आय लाईक इट म्हणा. असंच मॅथ्स आहे. थोडस तुम्ही इंटरेस्टफुली राहाल ना तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो फारसा अवघड नाही आहे. हा चॅप्टर आहे म्हणून नाही, पण रियालिटी तशी आहे मॅथ्स. मन लावून गोष्टी केल्या ना तुम्ही, येणार तुम्हाला सगळं. हाय लेवल पर्यंत येणार, काही काळजी नाही. येस प्रतीक पालकर. आता फील होत असेल प्रतीक का 12वीला आल्यासारखं. 3 ट्रू बाकी सगळे फॉल्स का? 3 ट्रू बाकी सगळे फॉल्स का? ओके क्यू. 2 ट्रू 2 फॉल्स. ऑब्झर्व करा. 2 ट्रू 2 फॉल्स. आर बाबतीत अल्टरनेट ट्रू फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स करा कंप्लीट फास्ट. येस करण. येस 12वीला आल्याचं फील आहे म्हणून. वेदांत आज मॉर्निंगला आला रे वेदांत. उठतो सर, मी सकाळी उठतो सर. यस अचल झालं का? काढलं का आन्सर? यस दिव्या झालं का? सनवी विनम्र. विनम्र म्हणे उठलोय सर, जरा थांबा. गाडी अजून स्टार्ट नाहीये सर, किक बसत नाहीये सर. येस अँड आहे. अँड मध्ये काय शोधायचं? दोन्ही ट्रू पाहिजेत. दोन्हीही ट्रू पाहिजेत. येस सृष्टी करेक्ट. दोन्ही ट्रू पाहिजेत. इथं आहे दोन्ही ट्रू पाहिजेत. इथं सुद्धा आहे. बाकी सगळे चेक करा. दोन्ही ट्रू पाहिजेत. अशी सिच्युएशन नाहीये आता. डोळे झाकून, डोळे झाकून काही बघायची गरज नाही. इतकं फास्ट काम होत आहे. स्पीड. पी अँड आर आहे, दोन्ही ट्रू पाहिजेत. पी आणि आर मध्ये दोन्ही ट्रू पाहिजेत. फर्स्ट सिच्युएशनला आहे. नेक्स्ट थर्ड रो मध्ये अशी सिच्युएशन परत आहे. इथला ट्रू, इथला ट्रू. चेक करा. प्रत्येकाने लक्ष द्या इकडं. हे दोन्ही ट्रू आहेत, हे दोन्ही ट्रू आहेत. इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या रो मध्ये अशी सिच्युएशन आहे. बाकी सर्व चेक करा. दोन्हीही ट्रू अशी सिच्युएशन नाही. नाही म्हणजे काय? फॉल्स. नाही म्हणजे फॉल्स. नाही म्हणजे फॉल्स. झालं शेवटचं. आता या दोन्ही मध्ये ऑरची कनेक्टिव्हिटी. या दोन्ही मध्ये ऑरची कनेक्टिव्हिटी. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ इज फोर्थ और फिफ्थ. दॅट्स इट. फोर्थ और फिफ्थ करता येईल हँडल. 3 स्टेटमेंट असल्यास हँडल करता येईल का? 3 स्टेटमेंट असल्यास हँडल करता येईल का? हे सगळं ऑर आहे. ऑर आहे म्हणजे एफ एफ शोधा फक्त. फॉल्सी फॉल्सी शोधायचं आहे. इथं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ रो मध्ये एफ एफ आहे. दॅट इज फॉल्सी.
राईट. अजून एकदा चेक करा, इथं पण आहे, सगळेच आहेत का खालचे? सगळेच तसे. एफ एफ हे सगळे झाले. इथं टी टी आहे, ट्रू झालं. पहिला ट्रू दुसरा फॉल चालेल. एफ टी आहे चालेल. सो दिस इज द आन्सर. So last column entries, neither tautology nor contradiction. Last column entry. Neither all are true nor false. True पण नाही आहे, false पण नाही आहे. So neither tautology nor contradiction. So neither tautology nor contradiction म्हणतात. Contradiction. Neither tautology nor contradiction is the contingency. बरोबर आहे का? The contingency. Contingency. So given statement pattern is a contingency. Neither tautology nor contradiction. Meaning तसा घेतला जातो त्याचा. अरे लेट कमर्स, हा तुम्हाला उठणं होत नाही, तुम्ही संध्याकाळचं लेक्चर करत चला. फोर स्टेटमेंट लेंदीनेस खूप आहे. किती एंट्री येतील? 2⁴ म्हणजे 16 एंट्री. 16 एंट्री. आता हे ह्युमन लिमिटेशनच्या पलीकडे जातं थोडंसं, जास्त नाही, थोडंसं. काही जणांना ते सॉल्व्ह पण करता येईल, म्हणजे खूप वेळ जातो ना, टाइम कन्झ्युमिंग असतं असं. ते काय कॉम्प्युटर वगैरेला फीड केलं की झालं. तुम्हालाच हा 0 1 0 मध्ये आहेच ना परत, याच्यावरून तर कॉम्प्युटर जनरेटेड आहे सगळं. फक्त ह्या ट्रू फॉल्सला काय लिहितात, ट्रूला 1 फॉल्सला 0 लिहितात. याच्यावर सगळा कॉम्प्युटरचा खेळ आहे. असे कितीतरी फॉर्मेशन्स तयार करून मग त्यांनी कन्वर्ट केलंय. ए लेटर आपण टाईप करतो, पण कॉम्प्युटर त्याला तसं जज करू शकत नाही. त्याची स्वतःची कोडिंग लँग्वेज आहे. मग ती कोडिंग लँग्वेज 1 0 मध्ये असते. तुम्हाला सांगतो ना, बाईट याच्यावरून डिसाईड झालाय. हे 3 फॉर्म्स, हे 8 फॉर्म्स असतात पहा. आणि तुम्हाला 1 0 0 1 असे 8 फॉर्मेशन्स असतात. बायनरी लँग्वेज म्हणतात याला. हे याच्यावरूनच क्रिएट आहे ऍक्च्युअली. याच्यावरून क्रिएट आहे. ज्यांचं कॉम्प्युटर सायन्स आहे त्यांना असं जज आहे पहा. येस, बायनरी लँग्वेज म्हणतात. गुड. ही सगळी नॉलेज फील्ड आहे. हे कसं तयार झालं ते, हे इथं डीप आहे जरा जास्त तुम्हाला, पण ऍक्च्युली हा बायनरी कन्सेप्ट आहे. आपल्याला चॅप्टर असा आहे हा, पण ऍक्च्युली हा बायनरी चॅप्टर आहे. बायनरी म्हणून तुम्हाला एनसीईआरटीचं बुक काढल्यास समजून येईल. एनसीईआरटीचं बुक काढून पहा एकदा. एनसीईआरटी बुक मध्ये बायनरीच आहे जास्त करून. अँड आणि ऑर गेट नाही, अँड आणि ऑर नाही. ते 1001 ची जी कला आहे, दॅट इज यूज इन द इलेक्ट्रॉनिक्स. बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर साठी सॉफ्टवेअर जे कनेक्ट करतात, ती स्पेशालिटी आहे बायनरी डिजिट्स मध्ये. ही तर टेक्नॉलॉजिकल फील्ड आहे आणि या फील्डला मरण नाही. इतकी मोठी फील्ड आहे. उगाच मॅथ सोडतात मुलं आणि नंतर डोक्याला हात लावून गेले. मॅथ शिवाय नाही पुढं. मॅथ्स कंपल्सरी आलं पाहिजे. ए मीन्स 1010 का? गुड. बी म्हणजे एस डी. एस चा सिम्बॉल, एस चं कन्वर्जन असेल इझिली क्विकली. ASDF असतं ना. आणि अदर साइडचा कॉमा LKJ, त्याचं सिक्वेन्स येतं. ASDF GH LKJ आणि H पर्यंत उलट सुलट. येस सृष्टी, गुड. या नेक्स्ट. हाऊ मेनी स्टेटमेंट्स m इक्वल टू व्हॉट? करा तयार पटकन. m इक्वल टू 3, n इक्वल टू 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. टोटल किती झाले? m प्लस n 8. एक्झाम मध्ये व्यवस्थित लिहायचं. नंबर ऑफ स्टेटमेंट्स, नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हिटी, टोटल नंबर ऑफ कॉलम्स व्यवस्थित लिहायचं. हे झाले कॉलम्स. रो 2�3 इक्वल टू 8 रो झाले. कॉलम रो आपण क्लिअर झालं. लेट कमर्स तुम्हाला उठणं होत नाही 7 वाजता.
तुम्ही संध्याकाळची बॅच जॉईन करायचं. माझे सुरुवातीचे 5 मिनिटं फार महत्वाचे असतात. मी परत सांगतोय, 5 मिनिटानंतर तुम्ही जर जॉईन होत असाल तर अवघड आहे. हे 12th इयर आहे, हे तुमचे काय 11वी नाही आहे. आता लेट कमर्स बिलकुल जॉईन नाही व्हायचं. मी वेटिंग रूम लावून ठेवणार आहे तिथून पुढे. 7 म्हणजे 7, एक्झॅक्ट 7 ला तुम्ही हजर पाहिजे इथून पुढे. ओके, करा तयार. PQR 3 तर लागणारच आहेत, 3 आपल्याला लागणारच आहेत. P क्लोज लिहा आता, QR क्लोज लिहा कॉलम, कारण 8 कॉलम्स आहेत आणि एवढं पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला. सोल्युशन मध्ये हे स्टेटमेंट आय ने डिनोट करा. सोल्युशन मध्ये हे स्टेटमेंट लिहून त्याला आय ने डिनोट करा. PQR 3 झाले, राईट. सांगा बरं इथं काय येणार पहिल्यांदा. आता ज्यांचं झालं असेल त्यांचं ठीक आहे, ज्यांचं झालं नसेल त्यांनी सांगा इथं काय लिहिणार. आता हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम काय, फोर्थ कॉलम काय असेल. व्हॉट शुड बी द फोर्थ कॉलम. क्यू कडून आर कडं, बरोबर आहे. याला सिलेक्ट करा, क्यू कडून आर कडं. का, कारण त्याला परत पी अटॅच करायचं असतं. क्यू कडून आर कडं सिलेक्ट करा, दॅट इज द फोर्थ. हा कंप्लीट करू आपण. याला लिहिलं तुम्ही, आता पी कनेक्ट करा. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. हे शिका, जेवढ्या लवकर शिकणार तेवढ्या लवकर चांगलं. दिस इज द कॉलम नंबर 1, दिस इज द सेकंड, दिस इज द थर्ड, दिस इज द फोर्थ, दिस इज द फिफ्थ. हा पार्ट तुमचा कंप्लीट झाला. ही साइड तुमची कंप्लीट झाली. ही साइड मला कंप्लीट करायची आहे. काय घेणार पहिल्यांदा, ही साइड कंप्लीट झाली आपली. ही साइड कंप्लीट आहे, ही साइड कंप्लीट करायची. सांगा इथं काय घेणार आता. हे कळालं पाहिजे सिक्वेन्सली काय घेतलं पाहिजे, काय कशाला कनेक्टेड आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. पहिले ब्रॅकेट घ्या, पी अँड क्यू. येस डेफिनेटली पी अँड क्यू येणार. आर आपल्याकडे आहेच ऑलरेडी, म्हणजे पुढचा हा ब्रॅकेट येणार. हा झालं 6th 7th या दोघांची कनेक्टिव्हिटी. पी अँड क्यू, पी अँड क्यू इम्प्लाइज आर 7th. आणि लास्ट कॉलम 8. माझ्याकडे जागा नाही आहे, मी काय म्हटलं तुम्हाला, असं होतं त्याला स्टेटमेंट कन्सिडर करायचं आय, आणि ते ऑलरेडी सोल्युशन मध्ये लिहावं लागेल, तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आता मी छोटंसं इथंच मेन्शन करतो. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, फर्स्ट ब्रॅकेट, डबल इम्प्लाइज पी अँड क्यू ब्रॅकेट मध्ये इम्प्लाइज आर. याला आय कन्सिडर करा. आय कन्सिडर केलेला व्यवस्थित दाखवा. स्टेटमेंट मोठा असेल तर कायम लक्षात ठेवा हे ट्रबल्स होतात. काही काही जणांची हँडरायटिंग खूप मोठी असते. काय करतात ते, बाहेर लिहितात तिकडं किंवा खाली लिहितात. खाली लिहिणं सगळ्यात चुकीचं आहे. एका ह्याच्यात बसलं पाहिजे. एवढा हायेस्ट क्वेश्चन येऊ शकतं एक्झाम मध्ये, दॅट्स इट. एवढं माइंड करा. येस सुशांत मते करेक्ट. अवनी करेक्ट. फर्स्ट आन्सर गिवन बाय. येस सुशांत, गुड. त्यानंतर अवनी, अचल, ओके. यश पासलकर, बरोबर आहे. क्लिअर आहे. कॉलम एंट्रीज क्लिअर का प्रत्येकाला. कॉलम एंट्रीज प्रत्येकाला क्लिअर का. आता तुम्ही सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. सॉल्व करा, याला प्रॉपरली सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. सॉल्व करा. लास्ट कॉलम एंट्री सांगा काय येते. तुम्हाला ओल्ड ऍप मध्ये, येस प्रतीक करेक्ट.
फ्यू क्वेश्चन्स, मोजके काही एवढे सॉल्व करा. यांची कॅपॅसिटी आहे सगळं करायचं, सगळं करा. सगळं करून काही उपयोग नाही. जिथं बरोबर आपल्याला माहिती आहे, आपला कॉन्फिडन्स लेवल असेल तिथं ती गोष्ट स्क्वीज करता आली पाहिजे, कारण वेळ जातो. अदरवाईज वेळ जातो. गरज नाही आहे एवढे क्वेश्चन सॉल्व करण्याची. करत असाल चांगली गोष्ट आहे, पण वेळ जाईल खूप. त्याच्यामुळे मिनिमम क्वेश्चन मार्क करून देतोय. तेवढे क्वेश्चन केले तरी चालेल. मिनिमम क्वेश्चन एवढे करा. काही 2 स्टेटमेंटचे आहेत, काही 3 स्टेटमेंटचे आहेत, त्यामुळं मागं पुढं दिलेत क्वेश्चन. दोन आणि 3 बायफर्केट केले. सेन्स एक्सरसाइज 1 मध्ये क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 कॅरी करतात. ते काही 2 स्टेटमेंटचे आहेत, काही 3 स्टेटमेंटचे आहेत, त्यामुळे तसं. स्क्रीनशॉट घेतले तरी चालेल. ओके, हे क्वेश्चन्स तुम्हाला इंटरमिडिएट सॉल्व करा आणि अपलोड करायचे ॲपमध्ये. अवनी, जेई साठी हे येतच नाही, हे येत नाही, हे फक्त बोर्डसाठी. जेईला असे नाही आहेत क्वेश्चन, वेगळे आहेत ते. जेई लेवलचे क्वेश्चन्स इझी, पण 4 मार्क्सचा क्वेश्चन इझी पडतो JEE-ला. वेन डायग्राम कुठून आली यार? ना का आहे कुठे वेन डायग्राम? याच्यामध्ये सेट थेअरीला असते वेन डायग्राम. हां, याच्यात स्विचिंग सर्किट्स आहेत. शेवटी ऍप्लिकेशन आहेत त्याला. येस, लास्ट क्वेश्चनचा आन्सर टोटोलॉजी येतं. ऍब्सोल्यूट सिरीज. ओके, नाही, यांना स्टेटमेंट वर भर देतं. JEE पूर्ण स्टेटमेंट्स वरती सगळं येतं त्यांचं. येस, सगळं लॉजिक जेवढं चालू आहे तेवढं अपलोड करत राहायचं त्याच्यामध्ये. जेवढं चालू आहे तेवढं अपलोड करत राहायचं. ओके, नाउ द इम्पॉर्टंट पार्ट, लॉजिकल इक्वॅलन्सी. हे झालं का सर्वांचं? झालं नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा रे, लिहित बसत नका. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायची. हे सगळं कंप्लीट करायचं तुम्हाला. थोडं करत राहा, अपलोड करत राहा, म्हणजे मला समजेल की तुमचा अभ्यास चालू आहे. नसेल तुमच्या घरी कॉल येईल. एवढंच आहे. काय लिहिलंय काय नाही सगळं इव्हॅल्युएट करून तुम्हाला सांगितलं जाईल काय तुम्ही केलंय काय नाही केलंय. ते वेळेवर करा, म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार. आज न उद्या तुमच्याकडे बसून हे करूनच घेणार आहे. हे सगळं नोटबुक मध्ये आहे माझ्याकडे सुद्धा, त्यामुळे अपडेटला मला इझी आहे. कोण काय करतं हे क्लिअर सुद्धा राहील. नेक्स्ट
Logical equivalency. Next title is logical equivalency. Logical equivalency. So the first one is P implies Q equal to negation of P or Q. आता इथं किती स्टेटमेंट आणि किती लॉजिकल कनेक्टिव्हिटी असं नाही. इथं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आहे, त्यामुळं लेफ्ट साइड राईट साइड हे कशाचा सिम्बॉल आहे, इफ देनचा आहे, राईट. इफ देन इज कन्वर्टेड इनटू ऑर. लक्षात काय ठेवायचंय, इफ देन म्हणजेच इम्प्लाइज इज कन्वर्टेड इनटू ऑर. तुम्ही म्हणाल असं पण होतं का, येस होतं. आपण जसं म्हणतो ना मॅथ्स मध्ये काय होतं, 2 + 2 राईट, +2 किती झाले, 2 2 2 किती झाले, 6. कॅन वी राईट दिस 2 × 3 ॲज अ 6. 2 किती वेळेस आला, 3 टाइम्स. 6 2 + 2 + 2 किती, 6. तसं काहीतरी आहे. इम्प्लाइज आहे इज कन्वर्टेड इनटू ऑर. इम्प्लाइज कशात कन्वर्ट होतो, ऑर मध्ये. पण हे चेंजेस घेऊन येत होतं. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, मिड कनेक्टिव्हिटी ऑर. लक्ष द्या काय सांगता येते. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, पी कडून क्यू कडं, पी कडून क्यू कडं. आता पी आणि क्यू विसरून जायचं. काय सांगायचं, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, इम्प्लाइज काढून टाकला, इफ देन काढून टाकला, ऑर झालं. सेकंड स्टेटमेंट क्यू जसं आलं तसं, बरोबर आहे. सो आपण इथं मेन्शन करू शकतो, इफ देन इज कन्वर्टेड ॲज, if P then Q is converted as, काय सांगाल, negation of P or Q. अर्थ लक्षात आला. दिस इज कन्वर्टिंग पार्ट. इफ देन या स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट होतो, नॉट P or Q मध्ये कन्वर्ट होतो. नॉट P or Q मध्ये कन्वर्ट होतं, हे लक्षात ठेवायचं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो हाऊ टू प्रूव्ह, सो टेबलने प्रूव्ह करता येतं. सो P त्यानंतर Q, P कडून Q कडं, त्यानंतर निगेशन ऑफ P. किती कॉलम्स किती रो तसं नाही, करेक्ट. Q आपल्याकडे आहे ऑलरेडी, यस. हा तयार करा, निगेशन ऑफ P और Q. लेट्स से फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. सांगा कुठले दोन कॉलम इक्वल असले पाहिजे, कुठले दोन कॉलम इक्वल असले पाहिजेत, कुठले दोन कॉलम इक्वली असले पाहिजे. विच टू कॉलम्स नीड टू बी इक्वल इन देअर लॉजिकल एंट्रीज. करेक्ट, समजला अर्थ, समजलं का. विच टू कॉलम्स नीड टू बी इक्वल, विच टू कॉलम्स नीड टू बी इक्वल इन देअर लॉजिकल एंट्रीज. बरोबर आहे, कळाला अर्थ. स्टार्ट. दोन स्टेटमेंट आहेत, इथं ट्रू, इथं ट्रू, इथं फॉल्स, इथं फॉल्स. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, करेक्ट. कुणाचं नेटवर्क व्हायब्रेट होतं रे, हा. सारखं लेक्चर सोडून जाता, परत जॉईन होतं. झाले असतील ना एक्सपेरिमेंट आता भरपूर नेटवर्कचे. बसायचं जिथं नेटवर्क येतं तिथे जाऊन बसायचं. आता 12th आहे, काळजी घ्यायची. सुशांत, 4th आणि 5th कसं काय, चेक कर. ॲज पर माय नोटबुक विचारतोय. तू मागं पुढे लिहिलं असेल तर ठीक आहे, चालेल तसं पण. ओके, पी कडून क्यू कडं काय ऑब्झर्व करायचं, ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रू फॉल्स हा फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू, बाकी सगळे. यस, महत्वाची अनाउन्समेंट आहे. प्रत्येकांना आज आफ्टरनून 2:30 डिफरन्सिएशन चॅप्टर चालू राहील. 12th डिफरन्सिएशन चॅप्टर चालू आहे, हा पण चालू राहील. वेगळी नोटबुक करायची. डिफरन्सिएशन मॅथ्स 2 स्टार्ट असेल तुम्हाला, विच इज व्हेरी युजफुल फॉर द फिजिक्स. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 2:30 सगळ्यांना कंपल्सरी, 2:30 सर्वांना कंपल्सरी.
एक्स्ट्रा टाइम तुम्हाला द्यावा लागेल, त्याच्याशिवाय सिलेबस कव्हर होणार नाही. मॅथ्सचं तरी तुम्हाला एक एक्स्ट्रा लेक्चर असेल, यू नीड टू बी अटेंड दॅट. येस, कोणाचा काही इश्यू, कोणाचा काही प्रॉब्लेम? 2:30 ला एक्स्ट्रा लेक्चर असेल, 2:30 एक्स्ट्रा लेक्चर फॉर ऑल द स्टुडंट्स कंपल्सरी. 12चा पार्ट चालू असेल आजपासून, पॅरलल 12चा पार्ट चालू असेल आजपासून. सो यू हॅव टू बी जॉईन अगेन ॲट 2:30 फॉर द मॅथमॅटिक्स. डिफरन्सिएशन चॅप्टर 12चा काढून बघा, मॅथमॅटिक्स 2चा पहिला चॅप्टर आहे. कंपल्सरी जॉईन करायचं तुम्हाला, कंपल्सरी जॉईन करायचं आहे. ओके, रोज डेली. येस, कोणाचा काही इश्यू नाही ना? 2:30 मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर 1 डिफरन्सिएशन स्टार्ट असेल तुम्हाला. ओके, निगेशन ऑफ पी तयार करा. फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. लक्षात ठेवा, रिमाइंड लावा, अलार्म लावून ठेवा. राईट, 2:30 ला तुम्हाला मॅथमॅटिक्स 2 मधला फर्स्ट चॅप्टर डिफरन्सिएशन स्टार्ट असेल. डोंट मिस द चॅप्टर, कॅल्क्युलसशी रिलेटेड चॅप्टर आहे. चॅप्टर इझी आहे जर बेसिक व्यवस्थित लर्न कराल तर. निगेशन ऑफ पी और क्यू. आता निगेशन ऑफ पी और क्यू, ऑर आहे, ऑरला काय शोधायचं? एफ एफ, फॉल्सी फॉल्सी शोधायचं. हे दोन्ही फॉल्स आहेत, एफ, बाकी सगळे ट्रू, बाकी सगळे ट्रू. म्हणून P implies Q is logically equivalent to negation of P or Q. So column entry 3 and 5th are same. So very important point. P implies Q. अतिशय महत्वाचा पॉइंट कव्हर केलाय. P implies Q can be written as negation of P or Q. स्टेटमेंट मध्ये if then is converted into विचारतात. If then converted into negation of P or Q, negation of first statement or Q. P Q असेल नसेल काही देणं घेणं नाही. काय लक्षात ठेवायचं आहे? निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट और Q इज इफ देन चं कन्व्हर्जन आहे. जसं आपण ऍडिशन घेतो 2 + 2 + 2 6, 2 × 3 6, या पद्धतीने असतं. बरोबर आहे, याचे दोन्ही अर्थ सेम झाले. तसा याचा आणि याचा अर्थ सेम झाला हे आपण प्रूव्ह करू शकलं. असे तुम्हाला शोधून काढायचे सगळे. अशा लॉजिकल इक्विव्हॅलन्सी सगळ्या शोधून काढाव्या लागतात. अशा लॉजिकल इक्विव्हॅलन्सी शोधून काढाव्या लागतात. या वन मोर लॉजिकल इक्विव्हॅलन्सी, वन मोर लॉजिकल इक्विव्हॅलन्सी. P कडून Q कडे, Q कडून P कडे, P कडून Q कडे, Q कडून P कडे. इथं वन वे, P कडून Q कडे. हा 2 वे, हा 1 वे, हा 1 वे आहे. हा 2 वे, हा 1 वे चालतो. P कडून Q कडे, Q कडून P कडे. P to Q, Q to P मधलं and symbol, and symbol. If and only if is converted into implies and implied by. काय लक्षात ठेवायचं? implies and implied by. implies म्हणल्यानंतर P कडून Q कडे, implied by म्हणल्यानंतर Q कडून P कडे. So double implies is converted into and. double implies is converted into and. काय लक्षात ठेवणार? सिंगल implies or मध्ये कन्वर्ट होतो, डबल implies and मध्ये कन्वर्ट होतो, and मध्ये कन्वर्ट होतो. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पटकन. हे झालं का? वेदांत झालं का हे? वेदांत झालं का हे?
ओके, हा पार्ट. तर इथं काय सांगत होतो, डबल इम्प्लाइज आहे. डबल इम्प्लाइज सिंगल इम्प्लाइज मध्ये कन्वर्ट होतं, डबल इम्प्लाइज सिंगल इम्प्लाइज मध्ये होतं. याला इम्प्लाइज म्हणतात, याला इम्प्लाइड बाय म्हणतात. लक्षात ठेवा सर. इथं आपल्याला वर्डिंग मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ इज कन्वर्टेड इनटू if and only if is converted into if P then Q or if Q then P असा तो कन्वर्ट होतो. लक्षात ठेवा. आपल्याकडे हा आहे परत अजून. सांगा बरं याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, P कडून Q कडे, याचा अर्थ काय, याचा अर्थ P कडून Q कडेचा अर्थ काय लिहून ठेवा. निगेशन ऑफ P और Q अतिशय महत्वाचा पार्ट आहे हा. अर्णव इकडं लक्ष दे बेटा. काय करता तुम्ही काय माहिती, इकडे लक्ष द्या. P कडून Q कडे, निगेशन ऑफ P और Q. नेक्स्ट सुशांत इकडे लक्ष दे, हे महत्वाचं आहे. Q कडून P कडे. आता आपण Q कडून P कडे, याचा परत एकदा अर्थ होतो. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. पहिल्याचं निगेशन, दुसरा ॲज इट इज. हे खूप महत्वाचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्क करून ठेवा, मार्क करून ठेवा. इथं काय आहे, इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ इज कन्वर्टेड इनटू इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू, करेक्ट. इफ पी देन क्यू और इथं कनेक्टिव्हिटी अँड, सॉरी कुणी नाही सांगितलं रे हे, और नाही आहे इथं. काय पाहिजे, अँड. अँड पाहिजे इथं. इफ क्यू देन पी मध्ये कन्वर्ट होतं. पण आपल्याला माहिती आहे हा जो आहे तो, याचा रिझल्ट आत्ताच बघितलाय आपण. याचा रिझल्ट आत्ता पाहिला आहे. याचा रिझल्ट सुद्धा आत्ता पाहिलेला आहे आपण. पहिलं स्टेटमेंट निगेशन, इम्प्लाइज काढला और पी. हे क्लिअर आहे का प्रत्येकाला? याच्यामध्ये कोणाला डाऊट, याच्यामध्ये कोणाला डाऊट विचारा पटकन. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? तुम्ही आन्सर नंतर काढा रे, तुम्ही डाऊट विचारा पहिल्यांदा, क्लिअर करा तुमच्या माइंड मध्ये काही डाऊट कुणाला. आता ऍक्च्युअल स्टेटमेंट तुमचं तयार होतं. ऍक्च्युअल स्टेटमेंट तयार होतं P डबल इम्प्लाइज Q. ऍक्च्युअल स्टेटमेंट तुमचं तयार होतं P डबल इम्प्लाइज Q इक्वलन्स टू, जसं P इम्प्लाइज Q होतं, P इम्प्लाइज Q होतं, मधला अँड Q इम्प्लाइज P होता. याचं फर्दर कन्वर्जन होतं निगेशन ऑफ P और Q अँड जशाल तसं निगेशन ऑफ Q और P. यस अमय, राज ऋषी. ओके यस, असं लिहू शकतो आपण. यस, एक्सपान्शन करून लिहितोय आपण. एक्सपान्शन करून लिहितोय. चेक करा काय लिहिलं मी. P कडून Q कडे, आता तर प्रूव्ह केलं राजा. P कडून Q कडे काय असतं चेक करा. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन आणि दुसरा स्टेटमेंट जशाला तसं. झालं हे प्रूव्ह. पहिल्या याला P आणि Q म्हणूच नका, तुम्ही कन्फ्यूज राहाल. P ला फर्स्ट स्टेटमेंट म्हणा, Q ला सेकंड स्टेटमेंट म्हणा. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, कनेक्टिव्हिटी और. आत्ताच प्रूव्ह केलं आपण हे, आत्ताच प्रूव्ह केलं आपण हे. झालं हे. ओके, आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. हे इझिली प्रूव्ह करता येतं. त्याच्या आधी लक्ष द्या, हा का कुठला सिम्बॉल आहे, डबल एरो आहे. म्हणजे इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ आहे. इज कन्वर्टेड इनटू, इज कन्वर्टेड इनटू. इथं सिम्बॉल अँड आहे, इथं अँड लिहिला. त्याच्या आधी काय, इफ पहिलं स्टेटमेंट देन सेकंड स्टेटमेंट, अँड इफ सेकंड स्टेटमेंट देन फर्स्ट स्टेटमेंट. हा तिचं कन्वर्जन आहे. विदाउट निगेशन आन्सर करेक्ट येतं. कुठलं निगेशन, इथं निगेशन नाहीच आहे. हे हा फर्दर कन्वर्ट होतो, लक्षात ठेवा. फर्दर याला ब्रेक करा, याला ब्रेक करा. हा इम्प्लाइज आहे, हा इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज कशात कन्वर्ट होतो चेक करा. इम्प्लाइज कशात कन्वर्ट होतो,
ही लॉजिकल इक्वॅलन्सी ते मी सांगतोय तुम्हाला. तुम्ही काय विचार करताय मला नाही माहिती. याचं एक्सपान्शन हे आहे, याचं एक्सपान्शन लिहिता येतं, याचं एक्सपान्शन लिहिता येतं, हे मी तुम्हाला सांगताय, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तुमचा क्वेश्चन हा आहे, डेफिनेटली हा आहे. तुम्ही फर्दर विचार करू शकता का? यस करू शकता, कारण हे आपण प्रूव्ह केलंय, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे आत्ताच. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज, हे प्रूव्ह केलंय आपण. इथे हे तसंच लॉजिक लावायचं. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, इम्प्लाइज काढून ऑर, दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. आता विचारा कुणाला काय नाही समजलं ते. आता विचारा कुणाला काय नाही समजलं ते. येस, अमय, राजऋषी, क्लिअर का? विनम्र आहे का गेलं? विनम्र आवाज नाही सर, सकाळी सकाळी गाडी स्टार्ट होत नाही सर, वेळ लागतो त्याला म्हणा. येस प्रणील, क्लिअर आहे का? सोहम, सोहम यादव, बोलत जा राजा, बोलत जा, बोलल्याशिवाय नाही. यस शांभवी, क्लिअर आहे का? अरे ते नंतर बघू, काय ते नको टेन्शन घेऊ. बरोबर आहे, ते बरोबर आहे. तुम्हाला हे कळालं का सांगा? यस मधुर, मधुर आवाज नाही, सकाळी सकाळी शांत असतं म्हणून. मधुर, यस पासलकर, रोल नंबर काय आहे तुझा? चेक केलं नाही का तू? तू शांत नाही बरं वाटत मधुर. हा, शांत नाही बरं वाटत, चुकल्यासारखं होतं क्लासमध्ये आम्हाला ते. यस, या क्वेश्चनला कंबाईन करू शकतो, कंबाईन करू शकता. हा, चावी तिथं ठेवेल मावशी गेलो तर. येस येस, ते तर शिकायचं आहे. हे तुम्हाला स्टेटमेंट क्लिअर आहे का माझं? डबल इम्प्लाइज असेल तर सिंगल इम्प्लाइज, सिंगल इम्प्लाइज अँड कनेक्टिव्हिटी येते, अँड कनेक्टिव्हिटी येते. इफ अँड ओनली इफ इज कन्वर्टेड इन टू पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं, याला इम्प्लाइज, याला इम्प्लाइड बाय म्हणतात. आणि अँड, तुमचा गजनी झाला, गजनी मान्य करा, तुमचा गजनी झालेला आहे. इथं लिहून दिलं तुम्हाला, काढा. बाय कंडिशनल, बाय कंडिशनल नोट नंबर 4, पी इफ अँड ओनली इफ क्यू, शुद्ध हँडरायटिंग आहे, शुद्ध हँडरायटिंग आहे. इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय, आठवा, इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय, ठळक रेड पेन मध्ये लिहून दिलं, पी कडून क्यू कडे अँड क्यू कडून पी कडे. ऍक्सेप्ट करा, गजनी झालंय तुमचा, ऍक्सेप्ट करा. हे तुम्ही खूप लाईटली घेता छोट्या 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 गोष्टी. इथं प्रूव्ह करण्याच्या आधीच मेन्शन करून ठेवलं होतं, बाय कंडिशनलचा अर्थ एक इम्प्लाइज, एक इम्प्लाइड बाय होतं. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे, मधली कनेक्टिव्हिटी अँड, मधली कनेक्टिव्हिटी अँड. नोट नंबर 4, नोट नंबर 3, नोट नंबर 2, नोट नंबर 1, other words or the phrase use and साठी but, at, though, still, moreover, while, in spite of, even though. त्या ठिकाणी नोट नंबर 1, नोट नंबर 2, नोट नंबर 3 आणि नोट नंबर 4 इथं तुम्हाला मेन्शन करून दिलं होतं. आणि त्याचं प्रूफ इथं आलेलं आहे, त्याचं प्रूफ इथं आहे. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे. राहील लक्षात आता? टेम्पररी का परमनंट, टेम्पररी का परमनंट, टेम्पररी लक्षात राहणार आहे का परमनंट लक्षात राहणार आहे? का? कारण एकदा शिकायचंय व्यवस्थित, व्यवस्थित शेवटपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. आता बस, या चॅप्टर मध्ये सगळ्यात डिफिकल्ट म्हणता येणार नाही, पण हे जर इझिली लक्षात राहू शकत असेल तर सगळं येईल तुम्हाला. आता सगळं येणार या चॅप्टर मध्ये. हा हायएस्ट पॉइंट आहे असं धरून चला. हे लॉज आहेत, लॉजिकल लॉज आहेत. हा लॉ आहे एक प्रकारे.
हा एक लॉ आहे जे की आपण ट्रूथ टेबलने प्रूव्ह केलं. म्हणून इथं मार्जिनच्या वरती लिहून ठेवा, सिंगल इम्प्लाइज ऑर, डबल इम्प्लाइज अँड, सिंगल इम्प्लाइज ऑर, डबल इम्प्लाइज अँड. क्लिअर? इफ देन असेल ऑर मध्ये कन्वर्ट होतो. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. तुम्ही पी आणि क्यू म्हणू नका, कन्फ्युज राहाल. तुम्ही याला कंपल्सरी पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट असंच बोलायचं शिकायचं, असंच शिकायचं याला. तुम्ही कन्फ्युज राहाल नंतर. क्यू इकडे घेतला आणि पी इकडे घेतलं की तुमच्या डोक्यात कन्फ्युजन वाढेल. तुम्ही याला कंपल्सरी असं लक्षात ठेवायचं, फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, इम्प्लाइज काढला ऑर झाला, सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. याला असंच वाचायचं कंपल्सरी. रीडिंगच याची अशी आहे, मॅथ्स असं रीड करायला शिकायचं. असं जो शिकतो त्याचं परफेक्शन खूप परफेक्ट राहत, परफेक्शन खूप येऊ शकतं त्याच्यामध्ये, त्यामुळे परफेक्शन येतं. आता इथं पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू आहे, डबल एरो आहे. पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं, मधली कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, मधली कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आपल्याला ऑलरेडी माहित झालं पी कडून क्यू कडं काय असतं, पी कडून क्यू कडं ऑर मध्ये कन्वर्ट करता येतं. क्यू कडून पी कडं म्हणजे सेकंड, फर्स्ट सेकंड, फर्स्ट स्टेटमेंट निगेशन, सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. आता मी इथं पी आणि क्यू उल्लेख करणारच नाही. का नाही? कारण मला माहिती आहे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज, ऑर ची कनेक्टिव्हिटी. हा पार्ट इथं तुम्हाला राईट हँड साइड म्हणून दिलाय, तोच पार्ट फर्दर असं लिहायचा, फर्दर असं लिहायचा. हा झाला ऑर अँड ऑर पार्ट. हे समजलं का? दिस इज समजा और नॉट समजा. याला अजून एक लॉजिकल फॉर्म, इक्वेलन्सी, पी अँड क्यू उलट आहे हा, म्हणून रेड मध्ये लिहित आहे. गजनी होऊ देऊ नका. हे सगळ्यांचे प्रूफ तुम्हाला टेबलने प्रूव्ह करता येतात. पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ऑब्झर्व करून सांगा काय चेंज आहे, ऑब्झर्व करून सांगा काय चेंज आहे. इथला ऑर, इथला अँड, इथला ऑर सॉल्व केलं त्यांनी, सॉल्व केलं याला. विदाउट निगेशन पार्ट एकत्र आणला, विथ निगेशन पार्ट एकत्र आणलं. ऑर अँड झाला, अँड ऑर झाला, ऑर अँड झाला. दॅट इज द प्रूफ. हे एक लक्षात ठेवा. पुढे येणार आहे तुम्हाला, पुढे येणार आहे प्रूफ साठी, पुढे येणार आहे. सध्या एवढंच प्रूफ द्यायचं आहे. फक्त ही कनेक्टिव्हिटी होती म्हणून सांगतोय, एक्सप्लेन करतोय इथंच, लक्षात राहील तुम्हाला लॉंग टर्म साठी. तर याचा अर्थ फर्स्ट हा होतो, दिस इज द फर्स्ट मिनिंग, दिस इज द सेकंड मिनिंग अँड दिस इज द थर्ड. हे दोन सेम आहेत, फक्त काय झालं ऑरच्या ठिकाणी अँड विदाउट निगेशन आलं, मधली कनेक्टिव्हिटी अँड होती ऑर झाली. इथं दोन्ही निगेटिव्ह आणायचे अँड, म्हणजे हा निगेशन एकत्र केला. इथला पी ऑर क्यू, पी अँड क्यू मध्ये कन्वर्ट झाला, अँड ऑर झालं. फक्त लक्षात ठेवा हे तुम्हाला प्रूफ साठी पुढे आहे, प्रूफ साठी पुढे आहे. याचे सगळ्यांचे टेबल टाकून तुम्ही क्रॉस चेक करू शकतात, टेबल टाकून क्रॉस चेक करू शकता. जसा क्वेश्चन आहे तेवढंच आपण सध्या करणार आहे, जसा टेबल आहे तेवढंच करणार आहे आपण सध्या. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं, आणि स्टेटमेंट. आता या दोघांची कनेक्टिव्हिटी अँड, पी कडून क्यू कडं अँड क्यू कडून पी कडं. बरोबर आहे? चेक करा. कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 is equal to 4 and 5, 4 and 5. ओके, केलंय बरेच जणांनी केलंय, आय थिंक बरेच जणांनी केलंय. कुठले दोन कॉलम इक्वल पाहिजेत, कुठले दोन कॉलम इक्वल पाहिजेत, कुठले दोन कॉलम इक्वल पाहिजेत. अर्णव झोप नाही झाली का? येस साक्षी करेक्ट. कुठले दोन कॉलम इक्वल पाहिजेत,
कुठले दोन कॉलम इक्वल असले पाहिजेत? एनसीईआरटी वापरा. JEE स्टुडंट्स पटकन एनसीईआरटी वापरायचं, क्लिअर राहायचं. एनसीईआरटी वापरून क्लिअर रहा. थर्ड अँड सिक्स्थ इक्वल असला पाहिजे. थर्ड अँड सिक्स्थ इक्वल असला पाहिजे. यस ईश्वर, करेक्ट. लिहा ते, करा कंप्लीट. कंप्लीट करा पटकन. लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी झेपली का? डबल इम्प्लाइज. यस करण, करेक्ट. दोन करण आहेत, करण भोसले आणि करण एक सुकुलवारकर एक होता, तो बहुतेक इव्हिनिंगला येतो. यस समृद्धी करते का? वेदांत हो नाही 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 काय नसतं. श्रेया हो नाही नाही नाही. चाललंय चालू दे सर. गोडीत चाललंय चालू दे सर. आम्ही करतो सर, टेन्शन नका घेऊ. सारंग पाटील वडगावकर, शिवदत्त पाटील, बरोबर आहे ना? वडगावकरच ना? रोहित सोमवंशी. अमला करा पटकन ते. सारंग वेदन ठरवलंय का तुम्ही? हो लिहायचं. हो सर. फक्त हो लिहायचं. शिवदत्त पाटील. एनसीईआरटी बुक मध्ये 12th मध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणून आहे. अवनीत मॅथमॅटिकल रिझनिंग 11th मध्ये असेल, सॉरी 11th मध्ये असेल, शेवटचा चॅप्टर मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणून आहे. असं मॅथमॅटिकल लॉजिक म्हणून नाही, मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणून आहे. रिझनिंग म्हणून चॅप्टर आहे. 11th मध्ये असेल एंडिंगला. एनसीईआरटी बुक बायनरी म्हणून जास्त आहे हा. ओके, पी कडून क्यू कडं ट्रू फॉल्स ट्रू ट्रू, क्यू कडून पी कडं ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज इम्पॉर्टंट. पी कडून क्यू कडं इथं फॉल्स येतो. ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. आता क्यू कडून पी कडे, क्यू कडून पी कडे, क्यू कडून पी कडे आहे. सो इथला ट्रू, इथला फॉल्स, इथला ट्रू, इथला फॉल्स. हा पी कडून क्यू कडे होता. इथला ट्रू, इथला फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. आता क्यू पहिला आहे, त्यानंतर पी आहे. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, आता फॉल्स. हे मार्क करून ठेवा. दिस इज इम्पॉर्टंट. नाव दोन्ही मध्ये अँड, दोन्ही मध्ये अँड. दोन्हीही ट्रू आहेत, ट्रू. दोन्हीही ट्रू आहेत, ट्रू. मधले दोन, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, म्हणून एफ एफ. सो कॉलम नंबर 3 and 6 are equal. Therefore, P double implies Q is logically equivalent to P कडून Q कडे and Q कडून P कडे. This is proved. This is proved. Okay. Got it? Got it? You can prove this also and this also. हे दोन्ही सुद्धा प्रूव्ह करू शकतात. स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट नंबर 3 हे प्रूव्ह करू शकता. असं स्टेबल टाकायचं सगळं, कॉलम नंबर चेक करायचे आणि हे दोन प्रूव्ह करू शकता. हे लॉजिकल लॉ आहे, लक्षात ठेवा. स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट नंबर 3 लॉजिकल लॉज आहेत. अशा किती इक्वॅलन्सी आहेत? अशा नाही म्हटलं तरी 7 ते 8 लॉजिकल इक्विव्हॅलन्सी आहेत. मेजर 4च आहेत, मेजर 4 आहेत. काढल्या तर 7-8 निघतील. मेजर 4च आहेत.
इथं फर्स्ट झाली तुमची, ही सेकंड झाली. सेकंडला ही नाही, ऍक्च्युली ही फॉलो होते. मेजर ही किंवा ही फॉलो होणार पुढे चालून, ही किंवा ही फॉलो होणार मेजरली. हे नाही, हे जस्ट इम्प्लिमेंटेशन आहे असं समजा. इम्प्लिमेंटेशन आहे असं समजा. ऍक्च्युअली त्याचा रिझल्ट हा आहे. आणि हा फर्दर कन्वर्ट होतो याच्यामध्ये. हा फर्दर कन्वर्ट होतो. कसा होतो, काय होतं ते पुढे लॉजिकल लॉज आहेत तुम्हाला. देऊ अजून एक लॉजिकल इक्विव्हॅलेन्सीज. ओके, आपल्याला ज्या लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी प्रूव्ह करायच्या त्या एकदा लिस्ट करू आपण. लिस्ट करू त्याच्यासाठी. नेक्स्ट, पी कडून क्यू कडं is again logically equivalent to negation of Q implies negation of P. थर्ड आहे. फोर्थ, Q कडून P कडं ही सुद्धा एक लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी आहे. negation of P implies negation of Q. ही सुद्धा सेम असते. या लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. त्यानंतर फिफ्थ वन, P or Q and R. P or Q and R. जसं आपण P इंटू Q प्लस R काय होईल रे? काय होईल? P इंटू Q प्लस R काय होईल मॅथमॅटिक्स मध्ये? तसं हा आहे. सांगा काय होईल? P न Q ला मल्टिप्लाय, करेक्ट? P न Q ला मल्टिप्लाय प्लस P न R ला मल्टिप्लाय. P मल्टिप्लाय बाय R, P मल्टिप्लाय बाय Q. सांगा आता, इथं ऑर आहे, इथं अँड आहे. काय लिहिता आता? P और Q. P और Q डिस्ट्रीब्युटिव्ह अरे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतात त्याला. P और Q, P कनेक्ट झाला Q ला, मल्टिप्लिकेशन Q सोबत झालं. हे आणि हे सेम आहे, चेक करा. मधली कनेक्टिव्हिटी प्लस मधली कनेक्टिव्हिटी अँड मधली कनेक्टिव्हिटी अँड हे दोन्ही ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करून रिझल्ट लिहा. ऑब्झर्व करून रिझल्ट लिहा. ब्लाइंडली लिहू नका. ऑब्झर्व करून रिझल्ट लिहायचं. ब्लाइंडली लिहायचं नाही. असोसिएटिव्ह नाही, याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्यूट करतोय आपण. मल्टिप्लिकेशन इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन पार्ट. मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये गेलं तर दिस ऑर इज कनेक्टेड टू द क्यू, मिडल साइन अँड सांगा शेवटचा ब्रॅकेट. इथलं ब्रॅकेट P और बरोबर आहे का R. P और R. याच्या एक्झॅक्ट उलट P अँड Q और R, एक्झॅक्ट उलट. इथं अँड आहे, इथं ऑर आहे. उलट. इथं ऑर होता, इथं अँड लिहायचं, इथं ऑर लिहायचं. उलट उलट. सांगा रिझल्ट. रिझल्ट काय असेल? P अँड Q मधलं सिम्बॉल ऑर, P अँड R. याला कम्पेअर करा फक्त. झेपतंय का चेक करा. येस ऋतुजा. काय लिहायचं, कसं लिहायचं कळालं का? आता हे टेबलने तुम्ही प्रूव्ह करू शकता. ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन आहे. याला म्हणतात लेफ्ट डिस्ट्रीब्युशन. P लेफ्टला आहे, P लेफ्टला आहे, लेफ्ट डिस्ट्रीब्युशन म्हणून येतं. P राईटला पण असू शकतं, राईटला पण असू शकतं. वेदांत काय पाहिजे? प्रिव्हियस पेज पाहिजे का? स्क्रीनशॉट घे याचा. वेदांत
सेकंड होतं, सेकंड राहिलं का तुझं? वेदन कम्प्लीट करायचं, नुसतं स्क्रीनशॉट घेऊन नाही ठेवायचं, कम्प्लीट करायचं ते. हे झालं का वेदन? तू प्लेस व्यवस्थित सिलेक्ट कर जिथं नेटवर्क व्यवस्थित येतं. आता पॉसिबल असेल तर आपण त्याला रूफ म्हणतो किंवा गच्ची, तिथं जाऊन बसायचं. झालं का हे पण? आता हे लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी आहेत, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं थोडक्यात. थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. मी म्हणतो एक एक प्रूव्ह करा. थर्ड आणि फिफ्थ करा. गर्ल्स असतील थर्ड फिफ्थ करा, बॉईज असतील फोर्थ अँड सिक्स्थ करा. सेम आहेत ते, असं काही नाही. एक कळण्यासाठी आहे फक्त. याचा टेबल सेम येणार आहे. कॉलम एंट्री शुड बी सेम, कॉलम एंट्री शुड बी सेम. तसं होणार आहे. कळलं का? सॉल्व करा, क्रॉस चेक करून पहा. होत असतील 4 सॉल्व करा, नसेल तर थर्ड अँड फिफ्थ करा. दॅट इज सफिशियंट. मला फक्त एवढंच सांगायचं याच्यामध्ये की लॉजिकल इक्विव्हॅलेन्सी मध्ये हा इक्वल टू हा येतो. कॉलम एंट्री चेक करा तुम्ही. कॉलम एंट्री चेक करावी लागेल. कॉलम एंट्री चेक करावी लागेल. आज लक्षात ठेवा, मॅथ्सचं एक्स्ट्रा लेक्चर आहे. मॅथ्स एक्स्ट्रा लेक्चर ॲट 2:30. मॅथ्स एक्स्ट्रा लेक्चर ॲट 2:30 ऑफ द 12th पार्ट. 12th पार्टचं आहे, 11th नाही. 11th नाही, 12th पार्ट आहे. आता हे क्वेश्चन प्रॅक्टिस करून ठेवा. एकाच दिवशी नाही झाले तर थोडं थोडं करा, पण करा, करून ठेवा. एकदा करून ठेवल्यास लॉंग टर्म लक्षात राहील तुम्हाला. रिपीट क्वेश्चन्स आहेत काही, थोडासा गॅप देऊन केलं तरी चालेल. काय होतं, हे क्वेश्चन एका ठिकाणी नाही आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड आहेत. काही सॉल्व एक्झाम्पल आहेत, काही एक्सरसाइज मध्ये आहेत, काही मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आहेत. लक्षात ठेवा, काही सॉल्व एक्झाम्पल आहेत, काही एक्सरसाइज मध्ये आहेत, काही मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आहेत. उद्या मी हे 2 सॉल्व करून देतो तुम्हाला, थर्ड अँड फिफ्थ. पण तुम्ही स्वतःहून ट्राय करा. यू विल बी फ्री ऑफ टेन्शन. फिफ्थ अँड सिक्स्थ कॉलम्स आर सेम. सुशांत, ओके. 2:30 ला 12th लेक्चर असेल. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगून ठेवा, एक्स्ट्रा लेक्चर राहील मॅथ्सचं थ्रू आउट द वीक. एक्स्ट्रा लेक्चर राहील. याला पॅरलल प्रोबॅबिलिटी तुम्हाला लेक्चर्स मी 2 दिलेले आहेत. पुढचे लेक्चर्स मी बनवून परत देणार आहे. पहिले 2 प्रोबॅबिलिटीचे लेक्चर सॉल्व करून अपलोड करून ठेवायचे. ओके, थँक्यू, बाय बाय. 5 मिनिटाचा गॅप तुम्हाला. फर्दर नेक्स्ट लेक्चर. बेस्ट ऑफ लक फॉर द केमिस्ट्री. ओके, थँक्यू. काय असेल तर उद्याच्या लेक्चर्समध्ये कंटिन्युएशन, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये. सर नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्युएशन.